एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरातून बिद्री कारखान्यावर मोठी कारवाई झालेली आहे। बिद्री कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। अतिरिक्त मद्यार्क साठा आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 12 कोटींचा महसूल बुडवल्याचाही आरोप आहे। बिद्री कारखान्यावर मोठी कारवाई झालेली आहे। बिद्री कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना रद्द झालाय। उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। अतिरिक्त मद्यार्क साठा आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मी म्हणतोय की माझ्या मतदारसंघातला कल आमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हा आघाडीकडे आहे। अर्थात आमच्या चर्चा अद्याप झालेली, त्याला वेळ आहे। आमच्या लोकांच्या बरोबर बोलून आपण निर्णय घेऊ। हा कारखाना काय माझ्या मालकीचा नाही, वैयक्तिक 65,000 सभासदांचा आणि हजारो शेतकऱ्यांच्या योगदानातून, कर्मचाऱ्यांच्या कष्टातून, घामातून निर्मिती झालेला हा कारखाना आहे प्रगतीपथावर। त्याच्यासाठी काय हे करता अडथळे? जरूर तुमचा राजकीय दुश्मन KP पाटील असेल तर त्यांच्याबद्दल काय करायचं ते करा, त्यांना थोपवा, त्यांना अडथळे आणा। तोही प्रयत्न करून बघितला कारखान्याच्या निवडणुकीत, हवा तयार केली, अनेक जण एकत्र आले। आता काय खरं नाही असं वाटलं, अनेक नवे घटक आमच्यातले घेतले, पण काय उपयोग झाला नाही। या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी। ज्ञानेश्वर, कोल्हापुरातून ही बिद्री कारखान्यासंदर्भातली मोठी बातमी येते। बिद्री कारखान्याचा अखेर डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे तो रद्द केलेला आहे। याचं कारण म्हणजे या कारखान्यामध्ये जी अतिरिक्त मद्यार्क साठा होता त्याचा आहे तो या अनुषंगाने ठपका ठेवण्यात आलेला आहे। याशिवाय एकूणच ज्या ठिकाणी हा सगळा प्रकल्प होता त्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या त्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या होत्या आणि त्या अनुषंगाने मद्यार्क साठामधून जर त्या ठिकाणी मद्य निर्मिती झाली असती तर त्याचा 12 कोटीचा महसूल आहे तो शासनाला मिळाला असता। मात्र हा महसूल बुडवण्याचा हेतू या सगळ्या कारखाना प्रशासनाचा होता असा ठपका ठेवत आहे तो ही कारवाई केलेली आहे। ही कारवाई केल्यामुळे बिद्री कारखान्यामध्ये आणि परिसरामध्ये एकच खळबळ उडाली ती पाहायला मिळते। खरं तर हा कारखाना राष्ट्रवादीचे माजी आमदार KP पाटील यांच्या ताब्यात आहे आणि त्यांची या कारखान्यावरती सत्ता आहे आणि याच परिसरातले जे शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप आहे। ते आज दुपारीच पत्रकार परिषदेत KP पाटील यांनी घेतला होता आणि त्यानंतरच हा आदेश आल्याने एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। राजकीय सोडपुताने ही कारवाई होत असल्याचा आरोप आहे ते KP पाटील करतायत। मात्र एकूणच एक्साईज विभागाने ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये ज्या त्रुटी सांगून ह्या परवाना रद्द केलेला आहे ते पाहता कारखाना आता या संदर्भातली नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कारखान्याच्या अनुषंगानं राधानगरी विधानसभा मतदारसंघातलं वातावरण सुद्धा चिघळल्याचं आणि वातावरण तापल्याचं आहे ते सध्या पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।